नमस्कार सगळ्यांना, ओम साईराम. तर आज इथे बघा मी तुम्हाला ह्या साडीपासून 7 ते 8 वर्षाच्या मुलीसाठी एक फ्रॉकची कटिंग सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. याच्यामध्ये मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये सांगणार आहे की 7 ते 8 वर्षाच्या मुलींसाठी आपण गळा रुंदी शोल्डर किती घेतली पाहिजे. तर बघा, पूर्ण उंची ह्या फ्रॉकची आहे 30 इंच, टॉपची उंची वरची आहे 12 इंच, शोल्डर 5 इंचाचे घेतले, मुंडा 5 इंचाचा आहे, छाती 26 आहे, त्याच्यामुळे चौथा भाग काढून घेतला आहे. गळा रुंदी 2.25, पुढचा गळा 4 आणि मागचा गळा 3.5 असं घेतलेला आहे. तर चला तर मग आता आपल्याला कटिंग करायला सुरुवात करूया. तर बघा, आपल्याला आधी अस्तर सेट करून घ्यायचं आहे. आधी आपण वरच्या टॉपची कटिंग करणार आहोत, त्याच्यामुळे आपल्याला अस्तर इथं असं कट करून घ्यायचं आहे, जेवढी उंचीच आपल्याला पाहिजे तेवढं. तर बघा, टॉपची पूर्ण उंची 12 इंच आहे, तर त्यात 1 इंच ॲड करून आपल्याला 13 इंच टाकून घ्यायचं आहे. इथं बघा 4 फोल्ड मी केलेला आहे आणि बंद बाजू आपल्याकडे आणि खुली बाजू ही समोरच्या साईडला टाकून घेतली आहे. दोन्ही साईडला आपल्याला 13-13 इंचवर खूण करून घ्यायची आहे आणि एक सरळ लाईन मोडून घ्यायची आहे. तर बघा, आता शोल्डर टाकून घेऊया. शोल्डर 5 इंच टाकून, मुंडाही आपल्याला 5 इंच टाकायचा आहे, कारण ही साईज खूप छोटी आहे. दोन्ही साईडला 5 इंच करून सरळ लाईन वळून घ्यायची आहे. आणि आता इथे छातीची घडी टाकून घ्यायची आहे. हे मी पूर्ण मोजूनच घेतलेलं होतं. बघा, 26 इंच, 6.5 इंच छाती आणि त्यात 2 इंच शिलाई मार्जिन पूर्ण आलेलं आहे. खालच्या साईडला पण आपल्याला तेवढं सेम घ्यायचं आहे आणि तिथं अर्धा इंच वरती घेऊन असं क्रॉस लाईन देऊन घ्यायची आहे. ते आपल्याला फिटिंगच्या वेळेस कपडा खालवर होत नाही आहे, त्याच्यामुळे ते घ्यायचं असतं. तर बघा, गळा रुंदी 2.25 इंच टाकून आपल्याला बघा पुढचा गळा हा 4 इंचाचा टाकून घेतला आहे आणि आपल्याला इथं पानगळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने बॉक्स करून इथं आपल्याला पानगळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. गोलाकार देऊन आधी पानगळा असं देऊन घ्यायचा आहे. जर तुम्हाला गोलाकार द्यायचा असेल तर गोलाकार देऊ शकता. तर बघा, 1 इंचावर आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे. मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. पाठीमागील आणि पुढील मुंडा हा सेमच घ्यायचा आहे, छोटी साईज आहे त्याच्यामुळे. आणि याला मी फ्रिल बाही अटॅच करणार आहे. तर बघा, हे कट करून घेऊया आपण आधी. अशा पद्धतीने दोन्ही पार्ट आपले एक बरोबरच कट होणार आहेत. हे बघा, तर आता आपण एक पार्ट कट करून घेऊया. पाठीमागील आणि पुढील दोन्ही सेम झालेले आहेत. तर बघा, आता समोरील गळा आणि पाठीमागील गळा फक्त टाकून घ्यायचा आहे आपल्याला. तर इथं बघू शकता, आता हे गळा पानगळ्याचा असा आकार कट करून घ्यायचा आहे. आता पाठीमागील गळा टाकून घ्यायचा आहे. 2.25 इंच गळ्याची रुंदी टाकून पाठीमागील गळा आपल्याला 3.5 इंचावर टाकून घ्यायचा आहे. तर इथं बघा, 3.5 इंचावर बॉक्स तयार करून आपल्याला फक्त गोल गळा करून घ्यायचा आहे मागडला. तो याला असा कट करून घेऊया. तर बघा, आपले दोन्ही पार्ट आपले इथं कट झालेले आहेत. तर आपल्याला आता खालील पार्टची कटिंग करायची आहे, जो घेरचा पार्ट असतो. तर तिथं बघा, आपले पूर्ण उंचीतून आपण 12 इंच हे वरचे टॉपची उंची घेतलेली आहे. तर मग 30मधून 12 मायनस करायचे आहेत आपल्याला. तर बघा, 18 इंच येत आहे. 18 इंचाचा आपल्याला खालील टॉप पार्ट घ्यायचा आहे. तर बघा, आपल्याला पूर्ण टॉपची उंची खालची 18 इंच होती, त्याच्यामुळे आपल्याला अस्तर हे 2 इंच कमीच घ्यायचं आहे. तर बघा, आधी टॉप पार्टचे आपल्याला मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर आपण टॉपवरची उंची घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने 4 फोल्ड आहे. रुंदी तुम्ही पाहिजे तेवढी घेऊ शकता, कारण जितकी जास्त रुंदी घेताल तितके प्लेट तुम्हाला ह्या जास्त येतील. तर बघा, याची उंची ही 18 इंच घेऊन मी इथून कट केलेले आहे. अस्तरची 16 इंच घेतली आहे आणि मेन फॅब्रिकची 18 इंच घेतलेली आहे. तर बघा, आपल्या पूर्ण पार्टची आपली
तर कटिंग झाली आहे. हे दोन्ही पार्ट हे तर बघू शकता इथं आता तयार झालेले आहेत. आणि आपल्या समोरील पार्टचंही मेन फॅब्रिकवर साडीवर आपण कट करून घेतलेलं आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये याची मी स्टिचिंग दाखवणार आहे आणि फ्रिल वाही याला मी लावणार आहे. तर तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ माझा नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.